नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बॉईज 4 नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्या चित्रपटातली नवोदित अशी कलाकार मी बोलणार नाही, पण एक गोड चेहरा माझ्यासोबत आहे. ऋतुजा शिंदे माझ्यासोबत आहे. ऋतुजा, कशी असतो? मस्त, खूप छान, थँक्यू. बरं, आम्हाला असा एक आरोप कळाला आहे तुमच्याच टीममधल्या एका मुलाकडून की थोडीफार आम्ही नवीन आलेल्या चेहऱ्यांची रॅगिंग केलेली आहे, थोडीफार प्रमाणामध्ये. ओके. तर काय हे मान्य आहे का? हा जो गुन्हा झाला आहे तुमच्यावर, तो मान्य आहे का? म्हणजे मी कोणाची रॅगिंग केली असा माझ्यावरती तुमची म्हणजे नवीन नवीन आहात असं म्हणून की अरे चला रे असं? माझ्यावरती रॅगिंग करायची कोणीच हिंमत केलेली नाही आहे. मी होऊ देत नाही आणि ते कधी कधी बाउन्स बॅक होतं. सो खोटं आहे. नाही, बॉईज 4 हा नवीन सिरीज आहे. ते बॉईज 3 आधी खरंच खूप गाजलेले चित्रपट आहे. त्याच्यानंतर हा 4था चित्रपट आहे. त्याच्यामध्ये एक कलाकार म्हणून तू काम करतेस. किती दडपण वाटतं आणि किती एक्साइटमेंट वाटतं सगळ्याबद्दल? दडपण बिलकुल नाही आहे. त्याचं कारण असं आहे की पहिल्यापासून मी हे तिन्ही पार्ट्स पाहिलेले आहेत आणि चौथा पार्ट जेव्हा मला ऑफर झाला होता, मला गोष्ट आवडली होती, मला माझं कॅरेक्टर आवडलं होतं आणि मला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बॉईज ही अशी फ्रँचायझी आहे विच इज अ होलसम एंटरटेनमेंट. सो त्यामध्ये आम्ही ॲक्टर्सनी सुद्धा आम्हाला फक्त दडपण आलेलं वर्कशॉप करताना, कारण जिथे आमची खूप तयारी होत होती, डायलॉग, सीन्स, परफॉर्मन्स एक्सेट्रा एक्सेट्रा, पण शूटिंग करताना कुठल्याच प्रकारचं दडपण नव्हतं. इनफॅक्ट खूप मजा आली शूट करताना. नाही, बरं, ह्या चित्रपटामध्ये 3 आधी गाजलेले असे कलाकार आहेत. सुमंत असेल, प्रतीक असेल, पार्थ असेल. तर तू काय सांगशील की त्यांच्यासोबत पाहिलं पोहताना किती वेळ लागतो? कारण का ते तिघांचे ऑलरेडी गट्टी असते जमलेले, ते एका साईडलाच आपले सारखे फिरत असतात. काय सांगेल त्यांच्याबद्दल? ॲक्च्युली ना फार असं आम्हाला प्रॉब्लेम नाही आला कधी आईस ब्रेक करताना, कारण वर्कशॉप जेव्हा आमचे सुरू झाले होते, मी काही दिवसांनी हे वर्कशॉप जॉईन केलं होतं जेव्हा सुरू झाले. ऑब्व्हियसली हे तिघं पहिल्यापासून एकमेकांना ओळखतात आणि त्यांची खूप चांगली मैत्री आहे. पण दे आर व्हेरी स्वीट. इनफॅक्ट त्यांनी खूप लवकर मला, जुईला खूप लवकर त्यांच्यामध्ये, त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं आणि आम्हाला असा कधीच प्रॉब्लेम नाही आला की अरे काय आईस ब्रेक होत नाही आहे, बॉन्ड तयार होत नाही आहे, असं कधीच नाही झालं. बरं, तर याच चित्रपटाच्या या सिरीजमध्ये 2 कलंदर कलाकार आहेत, एक निखिल बणे आणि गौरव मोरे. दोन्ही पूर्णपणे ठार वेडे आहेत ते, आणि ते दोघं सोबत जिथे असतील तिकडे हंगामा होतोच होतो. काय सांगशील त्या दोघांबद्दल? वाव, खरं तर त्यांनी या फिल्ममध्ये खूप धमाल केली आहे. ते कमालीचे ॲक्टर्स आहेत. त्यांचं ह्युमर आणि त्यांचं कॉमिक टायमिंग अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, त्यामुळे मला असं काही वेगळं सांगायचं नाही आहे त्याबद्दल. पण खूप दोघं कमाल आहेत आणि ॲज माणूस म्हणून पण खूप कमाल आहेत. आम्हाला वर्कशॉपच्या वेळेलाच आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो आहोत आणि मजा आली आहे त्यांच्यावर काम करताना. माझे त्यांच्याबरोबर सीन्स असे खूप नाही आहेत, पण जेवढं मी बघितलं आणि जेवढं वर्कशॉपच्या वेळेला आम्ही एकत्र होतो, मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर. म्हणजे असं बोलू शकतो की बाबा एकंदरीत चांगल्या पद्धतीने गट्टी जमली आहे. तर 100%. बरं, विशाल दादांनी ह्या आधी सुद्धा चित्रपट खूप सारे डायरेक्ट केलेत, पण बॉईज ही त्याचा हातखंड आहे. त्याच्यासोबत किंवा त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करताना तुझा अनुभव कसा होता? मला ना ॲक्च्युली विशाल सरांबरोबर काम करायचं होतं. आम्हा दोघांना खरं आम्ही एका सिनेमावरती, एका वेगळ्याच चित्रपटावरती आम्ही एकत्र काम करणार होतो, पण काही कारणामुळे ते नाही वर्कआउट झालं. सो बॉईज 4 जेव्हा त्यांनी मला ऐकवला होता, तेव्हा त्यांनी मला गोष्ट ऐकवली होती, माझं कॅरेक्टर जे आहे त्याबद्दल सांगितलं होतं आणि काही 1-2 सीन्स ऐकवले होते ज्यामध्ये आय वॉज लाईक ब्लोन अवे. आय वॉज लाईक हे कमाल आहे, मला हे करायचं आहे, हे मला, बिकॉज मी ॲज अन ॲक्टरसुद्धा कधी विचार केला नव्हता की आय वुड बी अ पार्ट ऑफ दिस काइंड ऑफ अ फ्रँचायझी. सो इट वॉज सरप्रायझिंग की ॲक्च्युली इज ऑफरिंग मी फॉर बॉईज 4 आणि मी म्हटलं वाय नॉट. आय मीन आय जस्ट वॉन्ट टू गो अहेड अँड डू इट अँड लेट्स सी वॉट हॅपन्स. सो मजा आली. विशाल सरांबरोबर काम करताना खूप मजा आली आणि ते ना खूप फ्रीडम देतात ॲक्टरला, खूप जास्ती फ्रीडम देतात की आता झालं आहे, आता वर्कशॉप झालं आहे, आता आपण खूप मेहनत केली आहे, आता कॅमेऱ्याच्या समोर धमाल कर, दॅट्स इट. या बरं, मग जाता त्या प्रेक्षकांना तू काय सांगशील की ह्या भागामधून काय वेगळं आणि नवीन असं बघायला मिळेल? येस, बॉईज 4मध्ये खूप आम्ही कल्चर, इंडियन कल्चर आणि ब्रिटिश कल्चर याच्यावरती आम्ही एक से आहे या फिल्ममध्ये. सो खूप एक सुंदर असा मेसेज यातनं आम्ही, असं नाही म्हणणार मी की स्पून फीड करतो आहे, पण एक एंटरटेनमेंट वेमध्ये आम्ही त्याला दाखवलेलं आहे या फिल्ममधनं. आणि ऑफकोर्स धमाल आहे, मस्ती आहे, मैत्रीतली धमाल आहे, काही खूप इंटरेस्टिंग सीन्स आहेत जे रंगवलेले आहेत,
खूप 3 अत्यंत गोड गाणी आहेत या फिल्ममध्ये. माझ्यावरती एक गाणं पिक्चराईज झालं आहे जे माझ्यावरती आणि प्रतीकवरती आहे, गाव सुटना, जे खूप गोड गाणं आहे. आपल्या शेतकऱ्यांना मी असं म्हणेन की हे डेडिकेट केलेलं, पण नॉट जस्ट शेतकऱ्यांना बट आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावात राहणाऱ्या प्रत्येक मुलाला मुलीला हे गाणं आवडेल आणि ते कनेक्ट करू शकतील असं मला वाटतं. क्या बात आहे, खरंच खूप भारी वाटतंय. बरं, जसं तू आता नाव काढलंस तुझ्या सहकलाकाराचं, प्रतीकसोबत तुझं गाणं आहे, तर प्रतीक आपल्यासोबत आहे. तर प्रतीक, आम्हाला आत्ताच कळालं की ऋतुजासोबत तुझं गाणं आहे या चित्रपटामध्ये. काय सांगशील, कशी आहे पोरगी आपली, मराठमोळी ठसकेबाज पोरगी कशी होती? अरे काय विषयच नाही आपल्या पोरीचा, पण मराठी ठसका काय तिला लावता आला नाही, कारण ती तिथेच वाढली आहे. तिचं कॅरेक्टर जसं होतं की लंडनमधली आहे ती, त्यामुळे ठसका तर नाही लावता आला, पण आहे आपल्या एका पोरीचा एक धमाल ठसका आहे. येस. बरं, आम्ही आता ऋतुजासोबत गप्पा मारत होतो, तुझ्यासोबत आपण थोड्या गप्पा मारूया. ऋतुजा, आपण पार्थसोबत, प्रतीकसोबत सुद्धा मारूया. बरं प्रतीक, काय सांगशील, जसं आपण आधीसुद्धा भेटलो आहे, या चित्रपटामध्ये नवीन सगळी सिरीज आहे, 4था भाग येतोय, किती दडपण वाटतं चित्रपटाचं करताना, शूट करताना? प्रत्येक सिनेमा बॉईजचा जो काही पार्ट आपण नेहमी येतो, आपण भेटत असतो, प्रत्येक सिनेमाच्या वेळी सुरुवातीला थोडंसं दडपण येतंच, कारण आमचे विशाल सर नेहमी बोलतात की सगळ्यांसाठी हा बॉईज 4 असेल, पण आपल्यासाठी बॉईज 1 आहे. अच्छा. कुठलीही फिल्म आपण पहिली फिल्म असल्यासारखंच करतो, त्यामुळे सुरुवातीला थोडंसं दडपण कॅरेक्टरला घेऊन असेल, स्टोरीला घेऊन असेल, की पुढे काय होईल याबद्दल तर येतच. पण यावेळी यार खरं सांगू का, टीम खूप मस्त होती. म्हणजे ऋतुजा असेल, जुई, रितिका, आमचे 2 मित्र म्हणजे काय आहे ते खानदानी आमचे, आणि अभिनय होता, गौरव, बने, सगळे ना म्हणजे एवढी त्यांच्याकडनं पॉझिटिव्हिटी मिळत होती, त्यामुळे मला वाटतं वर्कशॉप आमचे खूप चांगले झाले, त्यामुळे काही दडपण वाटलं नाही यावेळेस खूप मजा आली. बरं, तर आपला ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला खूप चांगल्या पद्धतीने. मी तुमच्या दोघांना प्रश्न विचारेन, किंबहुना प्रतीक, मला तुझ्याकडून ह्याचं खरंच खूप आणि भारी असं उत्तर अपेक्षित आहे. कुठे गेला रे सुमन, किती वाट बघायची आम्ही. तू आता ठेवले दुखत्या नसेवर तू असं पाय दाबून आमची नस अशी हे करून टाकली, सुरवळून टाकली यार. तेच मी पण त्याला खूप मिस करतो ॲक्च्युली. सुमन ॲक्च्युली गेलाय खूप एका 7 समुद्रापलीकडे. तुम्ही सांगितलं खरं कुठे गेलं? नाही ना? अच्छा, कोण आहे तो फितूर? कोणी सांगितलं? अच्छा, तो ॲक्च्युली एज्युकेशनसाठी तिकडे गेलेला, आणि तो येणार होता इकडे, असं नाही की नव्हता येणार, पण ऐन आपल्या ट्रेलर लॉन्च आणि याच्या वेळीच, प्रमोशनच्या वेळीच त्याच्या परीक्षा आल्या, त्यामुळे काही त्याला यायला जमलं नाही. त्यामुळे तो पण ती ऑस्ट्रेलियामधनं सुद्धा बॉईज 4 प्रमोट करायचं काम तो करतोय. तिथल्या पोरांना तो घेऊन सोशल मीडियावर येस. बरं, जसं मी ऋतुजाला प्रश्न विचारेल तसंच तुला सुद्धा विचारतो की काय वेगळं आणि खुमासदार असं ह्या चित्रपटामधून प्रेक्षकांना बघायला मिळेल? यावेळी खरं तर सगळ्यांनी ट्रेलर पाहिलं, सगळ्यांना माहिती आहे लंडन तर आहेच वेगळे, पण बॉईज 2मध्ये जशी मोठी कास्ट होती त्यावेळेस त्या कास्टसारखीच बॉईज 4मध्ये सुद्धा खूप मोठी कास्ट आहे. म्हणजे इथे बॅनरवर सुद्धा तिथे जागा मिळत नाही, एवढे ॲक्टर सगळे चेहरे दिसत आहेत आपल्याला. त्यामुळे यार, आणि सगळ्यांचा एक वेगळा फॅन फॉलोइंग आहे. ऋतुजा असेल, मोरे असेल, बने असेल, अभिनय असेल, सगळ्यांचा एक वेगळा फॅन फॉलोइंग आहे. त्यांनासुद्धा खूप एक चांगलं वाटतं की यार आपले फेवरेट जे ॲक्टर्स आहेत ते बॉईज 4मध्ये आहेत, त्यामुळे नक्कीच फिल्मला खूप फायदा होईल. त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.